हे हम्म. तर आपण या दिवसामध्ये अ, आपल्या जिवंत अशा बायबल चर्चद्वारे जी मराठी बायबल स्टडी चालू आहे, अ, त्याद्वारे आपण त्यामध्ये आपण जो विषय अभ्यासत आहोत तो विषय म्हणजे अ, ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ. आणि विशेष करून अ, आपण त्याच्यावर विचार करत असताना आपण अ, मागच्या आठवडी विशेष करून आपण मला असं वाटतं त्याच्या मागच्या आठवडीच आपण केवळ शास्त्रलेख नाही का यावर आपण विचार केलेला होता. आणि आज आपण त्याच्या पुढचा जो विषय आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तो आपण थोडक्यात पाहूया. नेमकं माझं लॅपटॉप जो आहे तो प्रॉब्लेम येत आहे, पण मोबाईलवर ट्राय करतोय मी. ठीक आहे. माझी आशा आहे सगळ्यांना दिसत असावं. दिसतंय सगळ्यांना? ओके. एक मिनिट, सॉरी. ओके, तर आज आपण ज्यावर मनन करणार आहोत ते म्हणजे केवळ कृपा. केवळ कृपा नाही का. आणि या विषयावर आपण आज विचार करत असताना काही महत्वाची सत्य आपण शिकू या दिवसामध्ये. विशेष करून आपण अ, अ, ही 5 जी ख्रिस्ती विश्वासाचे आधारस्तंभ आहेत त्यावर मनन करत आहोत. आणि आपण अगोदर शिकलो का बरं, कारण रिफॉर्मेशनचा हा महिना आहे, बरोबर. आणि आपण त्याचा जो परिचय आहे सगळ्यात अगोदरच्या आपल्या बायबल अभ्यासामध्ये आपण पाहिलं. आणि त्यानंतर मागच्या आठवडे आपण केवळ शास्त्रलेख पाहिलेला होता. आणि आज आपण जो पुढचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे केवळ कृपा. आणि आपण त्यामध्ये सुरुवातीला शिकलो होतो की जिथं रोमन कॅथलिक जी मंडळी होती ती नेहमी अधिकाराबद्दल बोलत असताना ते म्हणत होते की मंडळीचा आणि मंडळीची परंपरा, पोप आणि त्यांनी लावून दिलेले जे विधी आहेत आणि या सर्व गोष्टी अधिकारयुक्त आहे पवित्र शास्त्रासोबत. दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्र तेव्हाच अधिकारयुक्त होईल जेव्हा मंडळी त्याला मान्यता देईल, नाही का. पण आपण शिकलो की नाही, पवित्र शास्त्र जे आहे ते स्वतःच अधिकारयुक्त आहे, कारण ते सर्वाधिकारी देवाच्या मुखातून आलेला शब्द आहे. आणि मग पुढचा जो मुद्दा होता रिफॉर्मेशनचा तो म्हणजे काय, केवळ कृपा. कारण ती जी मंडळी होती रोमन कॅथलिक मंडळी, ती सरतेशेवटी पूर्णपणे जे काय म्हणतो आपण त्याला, जी कर्म नाही का, आपल्या कर्मावर आपण देवासमोर स्वीकारले जाऊ शकतो. आणि आपल्या कर्मावर आपण देवासमोर उभे राहू शकतो. मग वेगवेगळ्या प्रकारे आपण समजा पोप जे सांगतो ते आपण करावं, जेणेकरून आपण देवासमोर उभे राहू किंवा देवासमोर आपण स्वीकारले जाऊ. आणि जेव्हा कर्म येतात ना तिथं मग तुम्हाला कशाचीच गरज नाही, कारण तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहतात. परंतु आपण ज्यावेळेस बायबल वाचतो बारकाईने, तर आपल्याला हे शिकायला भेटतं की सर्व मानवजात जी आहे ती पूर्णपणे पडलेली आहे. देवापासून ती दुरावलेल्या अशा अवस्थेमध्ये आहे. आणि कोणत्याही प्रकारे ते उभं राहण्यासाठी पात्र नाहीये, नाही का. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की मग अपात्र आपण आहोत देवासमोर उभे राहण्यासाठी. तर मग आपल्यासाठी मग
केवळ देवाच्या कृपेशिवाय पर्याय राहत नाही. आणि म्हणून आज आपण केवळ कृपा यावर अ, आपण मनन करणार आहोत. आणि हे एक दुसरं जणू काय रिफॉर्मेशनचं ध्येय वाक्य होतं. कारण सर्व काहीच त्या आपल्या स्वतःच्या कृत्यांवर येत होतं. सरतेशेवटी त्यांनी जी क्षमापत्रे नाही का सुरू केली विकणं, की पहा त्यावर पोपची सही असायची आणि मग योग्य ती रक्कम त्यावर दिली जायची नाही का. जसं आपण शिकलो, टेट झेल नावाचा तो जो व्यक्ती होता, तो म्हणायचा की जसं त्या गल्ल्यामध्ये त्या ठोकळ्याचा आवाज खळकन येतो नाही का, तशाच प्रकारे तो जो आत्मा त्या पर्गेटरी त्या भागामध्ये आहे, तो जणू काय त्या यातनेच्या ठिकाणातून लवकरच, त्या शुद्धीकरणाच्या ठिकाणातून लवकरच उचलला जातो. आणि त्याचं जे त्याची जी ती वेळ आहे ती आपोआप कमी होऊन जाते. तर मग वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे एक कमाईचं साधन झालेलं होतं. पण या सगळ्या गोष्टींवर आपण जर पाहिलं, तर देवाने मार्टिन लुथर सारख्या व्यक्तीचा उपयोग केला. त्याच्या हृदयात कार्य केलं अद्भुत रीतीने. त्याच्या वचनाने ज्यावेळेस त्याने रोमकास पत्र, इब्रिलोकास पत्र आणि अशी इतरही जी पुस्तकांचा अभ्यास केला तो प्राध्यापक असताना, आणि त्याच्या हृदयाचा ठावा घेतला की नाही, आपली कर्म कधीच देवासमोर आपल्याला उभं करू शकणार नाही. आम्हाला केवळ देवाच्या कृपेने हे तारण लाभलेलं आहे. आणि म्हणून केवळ कृपा याबद्दल विचार करत असताना ज्यावेळेस केवळ हा शब्द येतो, तर त्याच्या पलीकडे दुसरा आपण काही जोडू शकत नाही. आणि कृपा याच्यासाठी जो शब्द वापरलेला आहे तो म्हणजे खारीस नाही का. तर त्याचा अर्थ होतो अपात्र असताना देवाने केलेली दया. ओके. अपात्र असताना देवाने केलेली दया. आणि आता आपण विशेष करून ही जी 5 आधारस्तंभ आहेत, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण योहान कृष्णवर्तमानामधून आपण अभ्यासत आहोत. आणि विशेष करून अ, इथं आपण काही जी महत्वाची जी सत्य आहेत ते आपण ह्यावेळी पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण कृपेबद्दल पाहतो, तर त्यासाठी जो संदर्भ आपण आज घेतलेला आहे, तो संदर्भ आपण वाचूया. योहान वर्तमान अध्याय 1 वचन 10 पासून 17 पर्यंत पहा. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याच्याकडे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो व मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे आज झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. देवबाप करो, हे वाचलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. आज विशेष करून या विषयाकडे आपण लक्ष देत असताना ही 5 सत्य आपण पाहूया या संदर्भामधून. पहिलं म्हणजे आपण कृपेचा स्रोत काय आहे ते आपण शिकून घेणार आहोत. त्यानंतर कृपेची गरज का होती त्याबद्दल पण आपण शिकणार आहोत. त्यानंतर कृपेची साक्ष आपण पाहणार आहोत. त्यानंतर कृपेचं प्रदर्शन आणि कृपेचा उलगडा आणि व्याप्ती आपण थोडक्यात या संदर्भामधून शिकूया. सगळ्यात पहिलं ज्यावेळेस आपण कृपेबद्दल विचार करतो, तर हा जो संदर्भ आहे बघा, त्या संदर्भाकडे आपण लक्ष देऊ. योहान जो आहे सगळ्यात अगोदर कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी तो लिहित आहे. ज्यावेळेस आपण 20व्या अध्यायामध्ये तुम्हाला असं वाटतं जिथं त्याचा हाच उद्देश आहे की सगळ्यांनी एका सत्याप्रत यावं. तो म्हणजे काय, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, त्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा. ही त्याची इच्छा आहे, त्याच्या लिखाणामागचा उद्देश आहे. आणि अ, 3 प्रकारच्या लोकांसाठी
हे शुभवर्तमान लिहिण्यात आलं. पहिलं म्हणजे विश्वासणारे, दुसरं म्हणजे अविश्वासणारे यहुदी, आणि तिसरं म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं अं, अ, इतर सर्व काही, म्हणजेच मग यहुदी आणि परराष्ट्रीय सर्वांसाठी जणू काय सार्वत्रिक म्हणू शकतो आपण हे शुभवर्तमान. कारण सर्व प्रकारच्या लोकांशी हे शुभवर्तमान बोलणार आहे. आणि ज्या प्रकारे अ, योहान सुरुवात करतो नाही का, जर बारकाईने आपण पाहिलं तर तो का बरं अशा प्रकारे सुरुवात करतो, की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. कारण शब्द जो आहे तो ज्ञानाशी संबंधित आहे. कारण आपल्या 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 आपल्याला जी असणारी बुद्धिमत्ता आहे, तीच जी बुद्धिमत्ता आपल्यामध्ये आहे, ती शब्दावाटे बाहेर प्रदर्शित होते नाही का. आणि ज्यावेळेस शब्द म्हणून योहान इथं ख्रिस्ताला प्रकट करत आहे, त्याच्या मागचा उद्देश हा होता, की त्या ठिकाणी काही जे ज्ञानवादी लोक आहेत, ज्ञानवादी लोक आपल्याला पाहायला भेटतात तिथं, जे म्हणायचे की अ, भौतिक देह जो आहे तो वाईट आहे आणि आत्मा चांगला आहे नाही का. आणि म्हणून तुम्ही देहाद्वारे जे काही करता त्याचा काही फरक पडत नाही आत्म्यावर. आणि म्हणून तुम्हाला वाटेल तसं तुम्ही जगू शकता आणि त्याच्यामध्ये दुसरं काहीच वाईट नाही, कारण देह अगोदरच वाईट आहे. म्हणून जे काही घडतं त्याचा परिणाम तुमच्या आत्म्यावर होत नाही. ओके. तर त्या असा विश्वास ठेवायच्या आणि देहाकडे फार फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचे. आणि म्हणून लक्षात ठेवूनच योहान म्हणतो की पहा, तो जो देव जो प्रारंभापासून होता, जो जिवंत देहधारी शब्द म्हणून त्याला तो प्रगट करत आहे, तो शब्द जो आहे अ, जो देवाचा होता, तो खुद्द देव, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, वचन 3 आपल्याला सांगतं. आणि तो शब्द वचन 14 मध्ये सांगितलं की देहधारी झाला. म्हणजेच काय, देव स्वतः देहधारी झालेला आहे. आणि मग यावरून तो म्हणतो की येस, तुम्ही म्हणता ना भौतिक देह वाईट आहे, नाही, मी तर सांगतो पूर्ण मनुष्य व्यक्तित्व वाईट झालेलं आहे पापामुळं. पण पहा, देव जो आहे तो स्वतः देहधारी झाला. म्हणजे तो जरी देहधारी झाला तरी त्याचं देहधारी होणं आणि त्याने जो देह धारण केलेला आहे, तो देह आपल्यासारखा पापामध्ये असणारा नव्हता. कारण तो निर्दोष आणि निष्कलंक असा होता. आणि सर्व रीतीने पारखलं तरी तो निर्दोषच सापडला, कारण तो पूर्णपणे निर्दोष आणि पवित्र असा होता ख्रिस्त. दुसरी गोष्ट, हे जे ज्ञानवादी लोक होते ते म्हणायचे की येशू जो आहे तो पूर्णपणे देव नाही. तर सर ते शेवटी तो देहधारी झाला ज्यावेळेस तत्व येतं, तर हे लोक देहाला वाईट मानत होते. दुसरी गोष्ट, मग त्याचाच उपयोग करून ते इथं काय म्हणायचे की नाही, तो पूर्णपणे देव होऊ शकणार नाही. त्याची सुरुवात मग मरियेच्या उदरापासूनच आहे. परंतु योहान त्यांचं ते बोलणं सुद्धा खारिज करतो. तो म्हणतो की तो येशू जो देहधारी झालेला आहे, तो देहधारणे अगोदर सुद्धा होता, जगाच्या स्थापने अगोदर तो होता. कारण त्याने सर्व काही घडवलेलं आहे, त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. आणि सर ते शेवटी हे जे ज्ञानवादी लोक होते ते म्हणायचे की तारण केवळ ज्ञानाने आहे. आपण जितकं ज्ञान संपादन करू तितकं ते आपल्याला खऱ्या रीतीने ते मुक्तीचं एक कारण ठरतं, किंवा तेच एक मुक्तीचे एकमेव मार्ग आहे, की त्या ज्ञानाने आम्हाला खरी मुक्ती मिळते. परंतु आपल्याला पाहायला भेटतं सर ते शेवटी ज्ञान कोणत्याही प्रकारचं आपण मिळवू शकतो. चुकीचं पण ज्ञान, खोटं पण ज्ञान आपल्याला मिळू शकतं नाही का. कारण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहे जगामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं. अ, भयंकर अशा प्रकारचं ज्या गोष्टी आहेत त्या लवकर शिकल्या जातात नाही का. आणि मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला तारण देऊ शकणार नाही. मग योहान जो आहे तो अगदी स्पष्ट करतो की तारण केवळ विश्वासाने आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं की योहान जो होता त्याने आपल्या प्रभूला पाहिलेला आहे. त्याने हे सुद्धा पाहिलं की यहुदी लोकांनी त्याला नाकारलं. त्यानंतर अन्य जातीच्या लोकांनी सुद्धा, म्हणजे जे परराष्ट्रीय होते, त्यांनी सुद्धा पुष्कळदा त्याला नाकारलं. सर ते शेवटी वधस्तंभावर खेळत असताना रोमी शिपाई आणि इतरही लोक सगळ्यांनी त्यांना नाकारलेलं आहे. परंतु तोच ज्याला तुम्ही नाकारलेला आहे तोच महान तारणार आहे, तो महान देव आहे. तर हा संदर्भ आहे थोडक्यात, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग आपण ज्यावेळेस
पुढे येतो. तर मग कृपेबद्दल शिकत असताना आपल्याला इथे शिकायला भेटतं की कॅथलिक जे होते, रोमन कॅथलिक मंडळी आहे, ते म्हणायचे की देवाची कृपा जी आहे ठीक आहे, आम्ही मान्य करतो, पण देवाच्या कृपेसोबत आपलं सुद्धा सहकार्य पाहिजे, त्याच्यासोबत आपले सुद्धा सत्कर्म मोजण्यात येणार आहेत. कारण जर फक्त देवाची कृपा जर आपण म्हटलो आणि आपले सत्कर्म जर बाजूला ठेवले, तर मग आपण योग्य रीतीने देवासमोर उभे राहणार नाही, स्वीकारले जाऊ शकणार नाही. आणि म्हणून कृपेसोबत आता आपल्याला आपल्या स्वतःच्या पण प्रयत्नाची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात आपले प्रयत्नच असफळ आहेत म्हणूनच कृपा आहे ना. बरोबर की नाही? म्हणूनच इफिस 2:8 आणि 9 आपल्याला सांगतं, केवळ कृपा, केवळ विश्वास. बरोबर. त्यानंतर नीतिमान ठरविणं, त्याबद्दल ते काय म्हणतात की आपल्या फक्त देवाचीच देवाचंच नीतिमत्व आपल्यासाठी पुरेसं नाहीये. म्हणजे देव कृपा देतो, तरी मनुष्य जो आहे त्यासोबत त्याने सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतःहून नीतिमान जीवन जगणं गरजेचं आहे. आणि तुमची नीतिमान कृत्य आणि मग देवाकडून मिळणारं जे नीतिमत्व आहे, या दोन गोष्टी जे आहेत देवाच्या कृपेने मिळणारी, या दोन गोष्टी तुम्हाला खऱ्या रीतीने देवासमोर उभ्या करतील. परंतु आपल्याला माहिती आहे, रोमकरास पत्र आपल्याला सांगतं की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिकता नाही, आणि ख्रिस्ताची धार्मिकता आपल्यामध्ये बहाल करण्यात आली. त्यानंतर हे जे लोक होते, ते आणखी अशा प्रकारे पण विचार करायचे की अ, अ, सक्रिय मध्यस्थ नाही का, की केवळ ख्रिस्तच जो आहे, केवळ एकच मध्यस्थ नाहीये. तर ह्यांच्या दृष्टीने जर तुम्हाला देवासमोर जर उभं राहायचं आहे, तर तुम्ही काय करा, ख्रिस्ताच्या अगोदर सुद्धा आणखी एक मध्यस्थ आहे, तो म्हणजे मरिया. आणि तुम्ही काय करू शकता, की तुम्ही मरियाकडं मध्यस्थी करू शकता. त्यानंतर तुम्ही अ, जे संतगण होते, त्यांच्याकडे सुद्धा मध्यस्थी करू शकता. आणि विशेष करून अ, ही मरिया जी आहे, ती सह मध्यस्थी आहे, सह तारणारी ती आहे ख्रिस्तासोबत. आणि म्हणून तुम्ही मरियमकडे सुद्धा काय करू शकता, मध्यस्थी करू शकता. आणि मरियमच्या नावाने तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि ज्यामुळे तुम्ही काय करेल, की मरियम तुमच्यासाठी मध्यस्थी करेल ख्रिस्ताकडे, आणि मग ख्रिस्त तुमच्यासाठी मध्यस्थी करेल. जरी तुमचं ख्रिस्त ऐकत नसला तरी मरियमचा तो ऐकेलच, कारण ती त्याची आई आहे. मग वेगवेगळ्या प्रकारे ते त्याच्यासोबत जी थिओलॉजी, त्यांचं जे ईश्वर विज्ञान आहे, ते जोडतात. पण पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट शिकवतं, पहिली तिमोथी 2:5 मध्ये एकच मध्यस्थ आहे नाही का, आणि तो ख्रिस्त आहे. त्यानंतर अ, मेल्यानंतर एका अशा ठिकाणी आत्मा जातो म्हणे, जिथं त्याला यातना भोगाव्या लागतात, आणि त्या यातना अशा आहेत की ज्या त्याला शुद्ध करत चालतात नाही का. आणि त्यालाच पर्गेटरी म्हणतात नाही का, शुद्धीकरणाचं स्थान. आणि मग तिथं एक सीडी लावलेली आहे, आणि ती फक्त पोपच्याच आदेशाने चालते. बरोबर की नाही? मग त्याच्यासाठी तुम्ही क्षमापत्र विकत घ्या. त्याच्यासाठी पोपने जे सांगितलेले नियम आहे ते पालन करा. पोपने जी काही संख्या सांगितली, जितके पैसे भरायचेत, हे पैसे भरा, हे दान धर्म करा, हे करा, जेणेकरून तुमचा जो मेलेला व्यक्ती आहे, विश्वास ना तुमचा जो प्रियजन आहे, जो गेलेला आहे, तो आता पर्गेटरीमध्ये यातना भोगत आहे. मग तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या, तर त्याचा जो काळ आहे तो कमी होऊन जाईल आणि तो स्वर्गात जाईल. तर ह्या गोष्टी भयंकर होत्या. त्याच्यानंतर पोपचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. मंडळीची परंपरा आणि बायबल, पवित्र शास्त्र हे समान अधिकार अधिकारयुक्त आहे. अशा प्रकारे ते विश्वास ठेवायचे. तर हे अगदी चुकीचं आहे. जे कृपेसोबत काय करणार आहे, अ, स्वतःचं कर्म, स्वतःचे प्रयत्न नाही का, आणि शेवटी मानवी नाही का, काय म्हणता येईल त्याला आपण, मानवी प्रयत्न जोडणारे आहेत नाही का. तर पुष्कळदा लोक अशा प्रकारे बोलतात की हा, जसं सायकलला नाही का, दोन पायंडल असतात नाही का, एक पायंडल जर देवाने मारलं तर तू पण दुसरं मार नाही का. तर बिलकुल नाही. तर कृपा म्हटल्यानंतर आपल्याला हे शिकवितं की आपण अपात्र होतो, आणि देवाने अ, आपल्यावर कृपा केलेली आहे, आपल्याला आपल्यावर दया केलेली आहे. आता सगळ्यात पहिलं जे वचन आहे त्याकडे आपण जाऊया.
जे आपल्याला कृपेचा स्रोत दाखवितं. काय सांगितले वचन 10 मध्ये? तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले. कोण? तर जो आपण आतापर्यंत शिकलो नाही का, वचन 1 मध्ये आपल्याला शिकायला भेटलेला आहे. त्या शब्दाबद्दल, ज्या शब्दाबद्दल अ, योहान जो आहे तो बोलत आहे, जो प्रारंभापासून होता, जो देवासह होता, जो स्वतः देव होता नाही का, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. आणि तोच जो शब्द आहे, पुन्हा तेच वाक्य थोड्या वेगळ्या प्रकारे दाखवत आहे. आणि मग हा जो आहे ना, तो जगात होता. याच्या अगोदरचं वचन प्रकाशाबद्दल शिकवितं, बरोबर? वचन जर तुम्ही 8 आणि 9 वाचलं तर तिथं तुम्हाला प्रकाशाबद्दल शिकायला भेटेल, कारण तो जगाचा प्रकाश आहे. आणि जगाचा प्रकाश म्हणजे जो अंधकार दूर करणारा, कारण प्रकाश जो आहे तो त्याचं 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 तेजोमय पण, त्याची महानता, त्याचं गौरव अ, अ, तो ते दाखवतो नाही का. आणि विशेष करून अ, तो काय म्हणत आहे की तो जगात होता म्हटलेला आहे. तर होता म्हणजे कुठं? तर प्रारंभापासून तो आहे प्रकाश नाही का, जो खुद्द ख्रिस्त आहे. आणि इथं आपल्याला त्याची सार्वकालिकता पाहायला भेटते, त्या शब्दाची, त्या महान देवाची सार्वकालिकता, की त्याला कोणी घडवलेलं नाही. तो सर्व काळापासून आहे. जो अनादी अनंत आहे. जो अ, ज्या प्रकारे मोशे म्हणतो स्तोत्र 90 मध्ये, की पर्वत उत्पन्न केले तेव्हा त्यापूर्वीही तू होताच म्हटलेला आहे. आणि ख्रिस्त स्वतः म्हणतात, मी अब्रामाच्या अगोदर आहे. मी आहे, वारंवार तो म्हणतो नाही का. तर ख्रिस्ताची सार्वकालिकता आपल्याला इथे शिकायला भेटते, की तो महान सार्वकालिक प्रभू आहे. आणि मग पुढे अ, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, तर मग तोच जो जगात होता, जो सुरुवातीपासून आहे, जो पित्यासोबत आहे, आपल्याला पाहायला भेटतं त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, जो कोणी घडवलेला नाही, जो जो पित्याचा एकुलता एक पुत्र, जो परिपूर्ण देव. ज्या प्रकारे पिता पूर्णपणे 100% देव आहे, त्याच प्रकारे पुत्र सुद्धा 100% देव आहे. त्याच्यामध्ये पूर्ण दैवत्व आहे. आणि कोणत्याही मार्गाने तो अ, दैवी गुणवैशिष्ट्यांमध्ये कमी नाहीये. कारण त्याच्यामध्ये देवपणाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ते पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याच्याद्वारे सर्व काही झाले. तो महान निर्माण करताय आपल्याला पाहायला भेटतं. तर तो खरा एक निर्मितीचा स्रोत आपण पाहतो, नाही का? आणि नक्कीच मग ही जी कृपा आहे, त्या कृपेबद्दल पाहत असताना, ही कृपा अशा या गौरवी सार्वकालिक महान देवापासूनच वाहते. कलसे 1:16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याने सर्व काही घडवलेलं आहे. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे. बघा वचन आपल्याला 16 आणि 17 आपल्याला सांगतं नाही का. कारण तो सर्वांच्या पूर्वीचा. आता ज्यावेळेस इथं त्याच्याद्वारे सर्व झालं म्हटलेलं आहे, तर वरती मग आकाश पृथ्वीपासून सुरुवात होते. मग सत्ताधीश आणि अधिकाऱ्यांकडे तो घेऊन जातो. आणि मग सरतेशेवटी तो म्हणतो, सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. ह्या निर्मितीबद्दल तो बोलतो. आणि त्यासोबतच आणखी पुढे जाऊन तो नव्या उत्पत्तीबद्दल सुद्धा बोलतो. ज्यावेळेस तो वचन 18 मध्ये म्हणतो, तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो म्हणतो सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे म्हटलेलं आहे. तर मग हे अस्तित्व कशात आहे? मंडळीचं अस्तित्व सुद्धा ख्रिस्तामध्ये आहे. आणि मग सरतेशेवटी ज्यावेळेस मंडळीचं अस्तित्व ख्रिस्तामध्ये येतं, तर मग नक्कीच आपल्याला त्या नव्या उत्पत्तीबद्दल शिकायला भेटतं. जी नवी उत्पत्ती ख्रिस्तामध्ये आहे, ती कशी झाली? तर ख्रिस्ताने स्वतः आपला प्राण दिला. त्याने आपल्या रक्ताने आपल्याला पाहायला भेटतं की ही नवी उत्पत्ती केलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे अद्भुत आहे. त्या नवीन कराराच्या अंतर्गत असणारी अ, ही अ, 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 ही उत्पत्ती आहे. जिथं सर्व आशीर्वाद अद्भुत रीतीने केवळ कृपेने आहेत ख्रिस्तामध्ये, नाही का. तर सर ते शेवटी ही जी वचनं आहेत, ते आपल्याला कशाबद्दल शिकवत आहेत? ही वचनं आपल्याला देवाच्या कृपेचे स्रोत दाखवत आहे, की तो खुद्द देव आहे. देवाचा तो महान पुत्र, तो गौरवी ख्रिस्त, तोच खरा या सर्वस्वाचा काय आहे? तो स्रोत आहे. तो स्रोत आहे, नाही का. आणि म्हणूनच कृपेबद्दल बोलत असताना मार्टिन लुथर म्हणतात, की आपण कितीही पापांनी भरलेलो असतो, तरी ख्रिस्तातील परमेश्वराची कृपा आपल्या सर्व पापांपेक्षा मोठी आहे. ते म्हणतात, की विश्वास स्वतःच परमेश्वराची देणगी आहे. आणि त्याद्वारे आपण आपल्याला
नीतिमान ठरवणारी कृपा प्राप्त करतो. नीतिमान होण्यासाठी नियमशास्त्र किंवा आपल्या कर्माची आवश्यकता नाही, तर देवाच्या कृपेची आवश्यकता आहे. पाहिलं तरी केवळ देवाच्या कृपेने घडतं. तर सगळ्यात अगोदर आपण पाहिलं कृपेचे स्रोत तो खुद्द ख्रिस्तामध्ये आहे. त्यानंतर अ, दुसरं जे सत्य आहे त्याकडे आपण वळू, आणि जे आपल्याला वचन 10 त्याच्या दुसऱ्या भागामध्ये पाहायला भेटतं. जिथं बघा, तरी जगाने त्याला ओळखलं नाही. त्यानंतर वचन 11 मध्ये पहा, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि वचन 17 पहा, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. तर हे जर 3 वचन तुम्ही बारकाईने वाचले, तर ते तुम्हाला आणि मला कृपेची गरज स्पष्ट करतील. पहिली गोष्ट, आपण कृपेचा स्रोत पाहिलेला आहे, जो सार्वकालिक प्रभू, त्याच्यापासून ही कृपा वाहते, नाही का? ज्याने सर्व काही घडवलेला, जो जीवनाचा प्रभू आहे, आणि आणि तो मंडळीचं मस्तक आहे. परंतु त्याच्याकडे जाण्या अगोदर पुढे आपण जातो आणि आपल्याला शिकायला भेटतं की का बरं मग कृपेची गरज होती. तर त्याची गरज काय होती? तर मग इथं पुढे योहान जो आहे, खऱ्या रीतीने ज्यावेळेस तो शब्द या भूतलावर आला, आणि तिथं तो काही गोष्टी सांगत आहे बघा. अ, तीन अ, तीन तीन महत्वाचे मुद्दे इथं मांडतो. पहिलं वचन, एक वचन 10 मध्ये तो म्हणतो की जगाने त्याला ओळखलं नाही. किती अद्भुत हे कार्य आहे की जिथं देवाचा पुत्र आलेला आहे, जो अद्भुत कृत्य करताना दिसत आहे जगाला, पण आपल्याला पाहायला भेटतं तो आला, तो मरण पावला, नाही का? त्याने हे सर्व काही कार्य केलेलं आहे जगासाठी. ही भयंकर गोष्ट आहे, ते स्वतःहून ते ओळखू शकत नाही. ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा इतर लोक, त्यांनी नक्कीच पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला, परंतु त्यातील पुष्कळ लोक असे होते की जे त्याला ओळखू शकले नाही, जे नेहमी त्याच्या विरोधात होते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन वचन 11 आपल्याला सांगतं दुसरं म्हणजे काय, एकतर जग, यहुदी इतर लोकांबद्दल बोललं गेलेलं आहे. वचन 11 मध्ये आता यहुदी लोकांबद्दल बोललेलं आहे, जे त्याचे स्वतःचे, म्हणजे तो यहुदी वंशातून आलेला आहे, तो तो अब्रामाच्या घराण्यातून आलेला आहे. आणि तरी सुद्धा त्याचे लोक ते होते, तरी सुद्धा त्याच्या रक्ताच्या लोकांनी सुद्धा त्याचा स्वीकार केलेला नाही म्हटलेला आहे. त्याने त्याची कृत्य पाहिली, ती कृत्य इतकी अद्भुत होती, तरी त्यांना समजलं नाही. त्यांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. ते पाहत आहेत, आंधळे त्यांना दृष्टी मिळालेली आहे. लंगडे जे आहेत ते चालत आहेत. जे मेलेले ते उठत आहेत. त्याचं त्याचं शिक्षण अधिकारवाणीने आहे. सगळ्या गोष्टी आहेत. ते ऐकत आहेत, त्याचं शिक्षण अद्भुत आहे. पण त्याच्या लोकांनी सुद्धा त्याला स्वीकारलेलं नाहीये. का बरं? जरी तो त्यांच्यामध्ये आला, त्याचे लोक पण म्हणत होते, अरे नासरीतातून चांगलं काय येणार आहे? कारण ते ज्या मसीहाची वाट पाहत होते, तो मसीहा म्हणजे त्यांना रोमी साम्राज्यातून सोडवेल, तो त्यांना भौतिक सुस्थिती देईल. परंतु हा देवाचा मसीहा होता, जो सुरुवातीपासून एका उद्देशासाठी नेमलेला होता, आणि तो म्हणजे काय, की आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडविणं. आणि तो उद्देश हा मसीहा पूर्ण करत होता, परंतु त्यांना तो समजलेला नाहीये. का बरं? त्याचं उत्तर आहे रोम 3:9 मध्ये दिलेलं. कारण सर्व पापवश पापवश आहेत. पूर्ण पापाच्या अधीन. इपिस्करास पत्र अध्याय 2 वचन 1 आपल्याला सांगतं, सर्व मृत आहेत. रोमकारास पत्र वारंवार आपल्याला आठवण करून देतं, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाहीये. सर्वांनी पाप केलंय. देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. पापाचे वेतन केवळ मरण आहे. का बरं? त्यांनी स्वीकारलं नाही. का? जगाने त्याला ओळखलेलं नाहीये. आणि त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे पापवश. त्यांची डोळे आंधळी केलेली आहे जगाच्या अ, अ, या युगातील दैवताने. त्यांना तो गौरवी तारणारा प्रभू दिसत नाही. ते त्याचा शोध घेऊ शकत नाही. कारण ते आपला मार्ग भटकलेले आहेत. देवापासून दुरावलेले आहेत. ते स्वतःच्या मार्गाने देवाचा शोध करतात. त्यांना ख्रिस्त नाही पाहिजे. त्यांच्यासाठी देव जो आहे, जो जिवंत खरा देव, तो शत्रू झालेला आहे. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे देव पाहिजे. त्यांच्या समोर नाचणारा आणि त्यांची इच्छा पूर्ण करणारा. का बरं? त्यांनी स्वीकारलं नाही.
कारण पापी भ्रष्ट अवस्था मनुष्याची, आत्मिक मृत त्यांची अवस्था आहे. आणि आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ही त्यांची भ्रष्ट अवस्था, ते आपल्या पापामध्ये जगतात, आपल्या इच्छेप्रमाणे वागतात आणि सरते शेवटी देवाच्या क्रोधाची प्रजा म्हणून ते आहे. ते स्वतःच्या कर्मांनी अशा कोणत्याच मार्गाने ते देवासमोर स्वीकारले जाणार नाहीयेत. आणि म्हणून त्यांना जर देवासमोर यायचंय, त्यांच्यामध्ये ही इच्छा येणं गरजेचं आहे, तर सगळ्यात अगोदर त्यांना आत्मिक रीतीनं जिवंत व्हावं लागेल. त्यांना नवीन जन्माची गरज आहे. आणि म्हणूनच हेच तर मग कृपेची गरज दाखवित, नाही का? कारण आम्ही आपल्या अपराधांमध्ये मृत असे होतो. मग तुम्ही म्हणाल, की यहुदी लोकांना देवाने नियमशास्त्र दिलं, ते कशासाठी दिलेलं होतं? तर नक्कीच हे आपण लक्षात घेणं गरजेचं होतं, की देवाने नियमशास्त्र दास्यातून सुटण्यासाठी दिलेलं नव्हतं, तर जे दास्यातून सुटलेले लोकं होते, त्यांना योग्य जीवन कसं जगावं, देव कोण आहे, त्याचं मोल कळावं, म्हणून ते देण्यात आलेलं होतं. नियमशास्त्र तारणासाठी दिलेलं नव्हतं, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण नियमशास्त्रातील आज्ञा कुणीच परिपूर्णपणे पाळू शकत नव्हतं आणि नाही, अजूनही नाही पाळू शकत आपण पूर्णपणे. का बरं? कारण आपली भ्रष्ट अवस्था आहे. अहो, आदामाला एकच आज्ञा दिली होती, ती पण तो पालन नाही करू शकला. इथं तर आपल्याला जवळ-जवळ 613 आज्ञा आहेत पाहायला भेटतात. आपण किती पालन करू शकतो? नाही करू शकणार आपण काहीच. कारण आपल्यामध्ये ती क्षमता नाही. कारण आपण दुर्बळ झालेलो आहे आपल्या पापामुळं. रोमकारस्पत्र आपल्याला तेच सांगतं. आणि नियमशास्त्र सुद्धा जणू काय दुर्बळ झालेलं आहे. नियमशास्त्र जे आहे, त्याचं पूर्णपणे पालन करणं, आज्ञा पालन करणं, त्याची मागणी ते करतं. पण आपण ते करू शकत नाही. पुष्कळदा आपण म्हणू, की "हो, आम्ही करतो नियमशास्त्राचं पालन." कारण पहा ना, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, "देवावर प्रीती कर." नक्कीच आम्ही करतो, कारण आम्ही चर्चला जातो. आम्ही आमचं दान धर्म वेळेवर करतो. आम्ही सगळं काही करतो वेळेवर, नाही का? मग शेजावर प्रीती कर. हां, मग करतो ना आम्ही प्रीती. आमच्या इच्छेनुसार जशी वाटेल आम्हाला तशी, नाही का? पण काय खरंच तुम्ही जर ह्या नियमशास्त्रानुसार स्वतःला तोलून पाहिलं योग्य रीतीने, तर काय आपण आपल्या परीने ह्या गोष्टी करू शकतो का? शास्त्री पुरुषी लोकांना हेच वाटत होतं, की आम्ही नियमशास्त्राचं पालन काटेकोरपणे करतो आणि म्हणून आम्ही धार्मिक आहोत, आम्ही नीतिमान आहोत, आम्ही देवासमोर स्वीकारले जातो आमच्या स्वतःच्या कर्मांनी. का बरं? का बरं? कारण पहा, खून करू नको सांगितलं, मग आम्ही कुठं चाकू घेतला आणि कुणाला मारलंय. व्यभिचार करून आम्ही कुठं जाऊन ती कृती केली? नाही केली आम्ही कधी कृती. ख्रिस्त त्याचा अर्थ त्यांना स्पष्ट करून देतो बघा. नियमशास्त्र तुमच्या हृदयाबद्दल मार्गदर्शन करते. ही नियमशास्त्र तुमच्या हृदयाबद्दल आहे. तुम्ही फक्त बाह्य रीतीने नका पाहू. तुमच्या हृदयात झुकून पहा आणि मग तुम्हाला समजेल, की तुम्ही किती अपात्र आहात नियमशास्त्र पालन करण्यासाठी. मग तो म्हणतो, तुम्ही असं ऐकलेलं आहे, की खून करू नको. पण मी तुम्हाला सांगतो, की जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खून करत आहे, तो खुनी आहे. मग जर भावाचा द्वेष करतो, मग याच्यातून तर कोणीच वाचलं नाही. आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा द्वेष केलाच असणार आहे. व्यभिचार करू नकोस. तर मग मी तुम्हाला याही पुढे जाऊन सांगतो म्हणे, की जो पुरुष किंवा जी स्त्री आपल्या विरुद्ध असणारा जो व्यक्ती आहे, त्याच्याकडे त्या नजरेने पाहते, त्या नजरेने त्याचा विचार करते, तरी तिने काय केलेलं आहे? व्यभिचार केल्याप्रमाणे. मग अजूनही आपल्याला भिडणार आहे. हो, मग कोण नाही व्यभिचारी या जगामध्ये? मग ह्याद्वारे जर आपण पाहिलं, तर मग कोणीच सुटत नाही. कारण नियमशास्त्र आपल्याला कशाची आठवण करून देत आहे, की मी दुर्बळ आहे. मी भयंकर पापी आहे आणि पहा मी त्या पवित्र देवाच्या हाती पडलेलो आहे. तो पवित्र देव आहे, ज्याच्यासमोर मी कधीच उभं राहू शकत नाही. तो क्रोधिष्ट नजरेने माझ्याकडे पाहत आहे आणि मला
आता याच्यातून जर सुटायचं आहे, तर मला एका अशा नीतिमत्वाची गरज आहे, जे बाहेरून येईल, जे माझ्या खात्यात बहाल करण्यात येणार आहे, ज्या ज्या नीतिमत्वाने मी झाकला जाणार आहे. आणि म्हणून नियमशास्त्र आपल्याला तारणाऱ्याची गरज दाखवितं, तारणाऱ्याकडे बोट दाखवितं. आणि म्हणूनच हे सर्व वचनं आपल्याला सरते शेवटी का बरं कृपेची गरज होती, त्याची त्याचं मोल आपल्याला दाखवितं. का बरं? कारण पोप, मंडळी, क्षमापत्रे किंवा आपले इतर कोणतेच प्रयत्न आपल्याला तारण देऊ शकत नाही. आणि ही वचनं देवाची कृपा त्याची गरज स्पष्ट करणारे आहेत. आणि म्हणूनच देवाची कृपेची आपल्याला गरज होती. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की पहा, ती जी कृपा आहे, त्याची तिची तिची साक्ष आपल्याला पुढे शिकायला भेटते. जी वचन 15 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे, तो कशाप्रकारे साक्ष देतो त्याबद्दल बोललं. पहा, ज्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. हा बाप्तिस्मा करणारा योहान, ज्याला प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी देवाने उभं केलं. जो अरण्यातील जणू काही वाणी होता, जो वारंवार जो त्या पश्चातापाचा बाप्तिस्मा देणारा होता, तो खरा तो खरा तारणारा नव्हता, तर त्या तारणाऱ्याची वाणी, त्या तारणाऱ्याकडे आकर्षित करणारी ती एक वाणी होता, की जो वारंवार माणसं पहा, हा तो तारणारा आहे. कारण योहानाने ज्यावेळेस संदेश दिला, त्याने नेहमी अशाच प्रकारे म्हटलं. ज्यावेळेस प्रभू त्याच्या समोरून चालला, त्यावेळेस म्हटलं, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कुकर. कारण अध्याय 1 मध्येच वचन 29 मध्ये तो अशाच प्रकारे म्हणतो. कारण तो स्वतः तारणारा नव्हता, तर तो त्या तारणाऱ्याकडे बोट दाखवणारा महान अशी घोषणा होता. आणि म्हणूनच तोच योहान काय म्हणत आहे, की पहा, तो म्हणतो, की जो माझ्या मागून येतो, म्हणजे त्याच्यामध्ये आणि ख्रिस्तामध्ये, त्याच्या जन्मामध्ये आपल्याला पाहायला वाटतं, अगोदर योहानाचा जन्म झालेला सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर ख्रिस्ताचा जन्म झाला. पण नक्कीच तो म्हणतो, की या या भूतलावरील जन्मापेक्षा तो म्हणतो, की जरी तो माझ्या मागून येतो, तरी तो माझ्या पुढे झालाय. आणि आणि कारण तो माझ्या पूर्वी होता म्हटलेला आहे. तो माझ्या पुढे झालाय. माझ्या पुढे झाला, जो माझ्या मागून येतो. हे शब्द त्याच्याबद्दल आपल्याला सांगतात. आणि तो माझ्या पूर्वी, त्याची सार्वकालिकता आपल्याला दाखवितो. तर योहान जो आहे, तो ज्यावेळेस घोषणा करतो नाही का, तो माझ्या मागून येतो म्हटलेला आहे. तर हा योहान केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करत आहे, की तारण मानवाच्या कर्मावर अवलंबून नाही. तो म्हणतो, की मी जो बाप्तिस्मा देतो, तो बाप्तिस्मा सुद्धा तुम्हाला तारण्यासाठी समर्थ नाहीये. कारण मी तर तुम्हाला पश्चातापासाठी देत आहे बाप्तिस्मा. मी तुम्हाला खऱ्या रीतीने तो जो तारणार आहे त्याच्याकडे आकर्षित करणार आहे. आणि म्हणून सरतेशेवटी कृपेनेच ते तारण आहे, आपण मिळवू शकत नाही ते. आणि तो मग काय म्हणतो, तो माझ्या पूर्वी होता म्हटलेला आहे. तर त्याचं सार्वकालिक पण तो दाखवितो, की तो सार्वकालिक देवाचा पुत्र आहे, ज्याच्यामध्ये खरं तारण आहे. आणि योहानाची साक्ष जी आहे, ते अगदी हेच दाखवत आहे, की पूर्णपणे ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण नीतिमत्व केवळ त्याच्यापासून आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. कारण तो जो योहान त्याची घोषणा करत आहे, हा ख्रिस्त त्याचा सुद्धा प्रभू आहे. कारण तारण ही आपली आपली मेहनत नाहीये, तर ख्रिस्तामध्ये देवाच्या कृपेचं दान आहे. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना हा अनुग्रह प्राप्त होतो आणि ते नवीन जीवनात उभे राहतात, नाही का? तर कृपेची साक्ष योहान देताना आपल्याला दिसतो. तो तारणाऱ्याकडे वारंवार आकर्षित करताना दिसतो. आणि मग ही कृपा काय आहे, तिचं प्रदर्शन आपल्याला वचन 14 मध्ये पाहायला भेटतं. पहा, सुरुवात योहान फार अद्भुत रीतीने करतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आणि अनेक गोष्टी तो बोलतो. योहानाची साक्ष पण आपल्याला पाहायला भेटते. सगळं काही झाल्यानंतर तो म्हणतो, पहा, तो शब्द जो प्रारंभी होता, जो देवाचा होता, जो खुद्द देव आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे, तो देही झाला. कृपा काय आहे, जर तुम्हाला पाहायचं आहे, तर तो शब्द जो देही झालेला आहे, त्याच्याकडे पहा. तुम्हाला त्याच्यामध्ये अद्भुत रीतीने कृपेचा वर्षाव पाहायला भेटणार आहे. कारण तो अगदी कृपेने भरलेला आहे. तो प्रभू जो कृपेचा स्रोत आहे आणि ज्याच्यापासून ती कृपा वाहते, त्याने
आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेले एकुलत्या एकाचे गौरव असावं, असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण असा होता. शब्द देही झाला. काय झालेलं आहे? मानवाला तारण मिळवून देण्यासाठी तो देव देहधारी झालेला आहे. तो कधीही वेळेच्या बंधनात नव्हता, तो वेळेच्या बंधनात आला. जो देव ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे, तो देव देहधारी झालेला आहे. तो देव जो आहे, तो आपल्यासारखं जीवन झालं, तो रक्ता मांसाचा झालेला आहे. तो आपल्यासारखा जन्मास आलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं. तो अगदी आपल्यासारखा वाढला सर्वसाधारण रीतीने, आणि तो अगदी लहान कुटुंबामध्ये तो वाढलेला आहे. सगळ्या वेदना, आजारपण आणि थकवा आणि आपण ज्या ज्या सर्व स्थितीमधून जातो, त्या स्थितीमधून तो अवघ्या त्या 33.5 वर्षामध्ये गेलेला आहे. तो गौरवी देहधारी झालेला देव त्या कृपेचं सर्वोच्च प्रदर्शन आहे. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. काय आहे ती कृपा? कारण देव आमच्यामध्ये आहे. आमच्या बरोबर नाही, तर आमच्या मध्ये म्हटलेलं आहे. किती अद्भुत आणि महान हा प्रभू आहे. ती कृपा काय आहे? त्या कृपेचं प्रदर्शन आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. की जो देव जुन्या करारामध्ये त्या निवास मंडपाद्वारे इस्रायल लोकांबरोबर आहे, असं त्या भौतिक रीतीने त्या मंडपाद्वारे तो दाखवायचा. ते शकायना गौरव, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की भयंकर भयंकर आवाज तिथं होता. जिथं जिथं आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्य पाहिजे अशा प्रकारे देवाच्या जवळ जाऊ शकत नव्हता. वारंवार अर्पण आणि वारंवार तिथं मध्यस्थीची गरज होती. परंतु खुद्द देव आता आमच्यामध्ये आलेला आहे. त्याने वस्ती केली, तर स्केनो हा शब्द वापरलाय. निवास केला, मंडप ठोकला, मंडप ठोकून वास करणे. आमच्या मध्ये म्हटलेलं आहे, फक्त आमच्या जवळ नाहीये. काय ते कृपेचं प्रदर्शन आहे बघा. तो देव स्वर्गात कसा दिसतो, ज्याला आपण कधीच आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. अरे तो देव ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, तो कसा आहे? त्या ख्रिस्तामध्ये तो प्रकट झाला. आणि अंतिमता वधस्तंभ, पुनरुत्थान आणि स्वर्गरोहण या घटनेने ती कृपा जी आहे त्याचं प्रदर्शन त्याने केलेलं आहे. आम्ही त्याचं गौरव पाहिलेला आहे. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असो, असा अनुग्रह व सत्य आणि परिपूर्ण होतो. इथं पाहिला हा जो शब्द आहे ना, तो केवळ नजर टाकणे एवढ्या याबद्दलच नाही. कारण जर तुम्ही पहिली योहान जर वाचलं, तर तिथे तुम्हाला आणखी पुढचा शब्द पाहायला भेटतो. तो म्हणतो की आम्ही ज्या जीवनाला पाहिलं, आम्ही ज्याला चाचपलं, आम्ही आम्ही ज्याच्या सोबत होतो नाही का, ज्याला निहाळलेला आहे, त्या त्या जीवनाची आम्ही साक्ष देतो, पहिली योहान मध्ये सांगितलं बरोबर. तर इथं पाहिलं म्हटलेलं आहे, गौरव पाहिलं. तर हा पाहिला शब्द तशाच प्रकारचा शब्द आहे की फक्त नजर टाकणं नाही, तर हा बाप्तिस्मा करणारी योहानाने ज्या प्रकारे साक्ष दिली, त्याच्याही पलीकडे जाऊन हा योहान म्हणतो की पहा, आम्ही ते पाहिलेलं आहे, आमच्या डोळ्यांनी ते पाहिलेलं आहे. तो काय म्हणत आहे? आम्ही केवळ ते पाहिलेलंच नव्हतो, तर आम्ही त्याला निहाळलं, आम्ही त्याला चाचपलं, आम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, गौरव जुन्या करारातील जे शेकायना जे गौरव होतं त्याची आठवण करून देणार होतं. ते गौरव फार भीतीवह दिसत होतं लोकांसाठी. ते गौरव जिथं आपल्याला पाहायला भेटतं, एका वेळी तर त्या डोंगरावर भयंकर असं ते ढग आलेले आहेत. तिथं विजा कडकडताना दिसत आहे. तो जो डोंगरातून दूरवर जाताना दिसत आहे आणि देवाची वाणी येत आहे आणि लोक घाबरलेले आहेत. ते सुद्धा एक गौरव होतं. त्या निवास मंडपावर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं गौरव त्या मेघ स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. देवाची उपस्थिती तिथं सुद्धा होती, परंतु घनिष्ठ सहभागिता मनुष्यासोबत त्या वेळेपर्यंत आपल्याला पाहायला भेटत नाही. पण इथं पहा, हे गौरव किती अद्भुत आहे. हे भीतीवह नव्हतं, हे आपल्याला देवापासून दुरावणारं नव्हतं, तर देवाला आलिंगन, देव स्वतः आपल्याला आलिंगन देण्यासाठी आलेला आहे जवळ, आणि आपल्यावर त्याची कृपा आपल्याला पाहायला भेटत आहे. आता हे भयावह नव्हतं, कारण इथं कृपा आहे. इथं आपल्याला सत्य पाहायला भेटतं, नाही का? इथं कृपा आणि इथं आपल्याला सत्य पाहायला भेटतं. कृपा आपल्याला कशाबद्दल सांगतो? देवाचं महान प्रीती ते दाखवितं आपल्यावर. कारण ख्रिस्त हा देहधारी झाला, हे कृपेची सर्वोच्च कृती आहे. आणि प्युरिटन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की मानव
स्वतः उद्धारासाठी काहीही करू शकत नाही. आणि म्हणूनच तारण पूर्णपणे देवाच्या कृपेवर आहे, अनुग्रहावर अवलंबून. ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जो अनुग्रह आहे किंवा ती जी कृपा आहे, ती दोषी मानवाला मुक्त करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटत आहे. कशाप्रकारे? कारण पहा, त्याने आज्ञांचं पालन केलं आणि त्याने आपल्याला एक उदाहरण लावून दिलेलं आहे. तो मृत्यूला सामोरा जाऊन त्याने आपल्या पापासाठी योग्य ते प्रायश्चित्त केलेलं आहे. तोच अनुग्रह आणि सत्य यांनी परिपूर्ण आहे. तर सत्य काय आहे? देवाचं अचूक वचन त्याने प्रगट केलेलं आहे. देवाला त्याने प्रगट केलेलं आहे. ख्रिस्त म्हणजे त्या सत्याचं प्रत्यक्ष दर्शन आहे. तो मोशेच्या नियमशास्त्रापेक्षा बरेच पुढे आहे. कारण नियमशास्त्र केवळ पापाची जाणीव करून देत होतं. परंतु सत्याने आपल्याला पाहायला भेटतं, की योग्य तो मार्ग आपल्यासमोर दाखवलेला आहे आणि ते सत्य खुद्द येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान त्याच्यामध्ये आपल्याला हे जीवन प्राप्त झालेलं आहे. म्हणून अनुग्रह आणि सत्य हे 2 शब्द सोबत पाहायला भेटतात, जे आपल्याला पूर्ण तारणाकडे घेऊन जाणार आहेत. कारण ते सत्य खुद्द ख्रिस्त आहे. कृपा ख्रिस्तापासून वाहते. म्हणूनच त्या अनुग्रहामुळे मानवाला देवाची दया मिळते. सत्यामुळे मानवाला परमेश्वराचा योग्य मार्ग समजतो. म्हणूनच तारण कृपेच्या वरती आणि सत्यावरती स्थिर आहे. केवळ कर्मावर अवलंबून नाही आपल्या. ते कर्मावर अवलंबून नाही. म्हणूनच ख्रिस्त देवाच्या कृपेचं प्रदर्शन आहे. हे आपल्याला शेवटी पाहायला भेटतं. आणि मग आपल्या शेवटचं जे सत्य आहे ते म्हणजे काय? ही जी कृपा आहे, या कृपेचा उलगडा आणि व्याप्ती. तर तिचा उलगडा आपल्याला पहा वचन 12-13 मध्ये. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला. आणि मग वचन 16, त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताद्वारे आले. आता कृपेचा उलगडा आपल्याला वचन 12 आणि 13 मध्ये, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. कोणी केला स्वीकार? सगळ्यांनीच केला का? सगळेच करतात का? नाही, जितके म्हटलेलं आहे. मग कोण आहे? तर वचन 13 आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण हा स्वीकार करणं आपला जन्म किंवा आपल्या देहाच्या इच्छेने होणार नाहीये. कारण हे केवळ देवाचं अद्भुत कार्य आहे. देवाच्या कृपेवर हे अवलंबून आहे. आणि त्याचाच उलगडा आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. कशाप्रकारे त्याची कृपा जी आहे उलगडलेली आहे, तर या विश्वासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की ज्याद्वारे आपण पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबितो. कारण हा विश्वास देवाचं दान आहे. जिथं आपण पूर्ण आपलं मन, आपली इच्छा, आपली भावना आणि आपल्या सर्वस्वाने आपण हे कबूल करतो, की मी स्वतःच्या बळाने कधीच मी देवासमोर नीतिमान म्हणून उभा राहू शकत नाही. माझं तारण केवळ ख्रिस्तावर अवलंबून आहे. त्याने केलेलं परिपूर्ण कार्यावर अवलंबून आहे. तो माझा ख्रिस्त प्रभू आहे, जो माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जगला, माझ्यासाठी मरण पावलेला आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला, आज स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तोच माझा तारणार आहे आणि त्याच्यावरच मी स्वतः अवलंबून आहे. माझं नीतिमत्व हे माझं नाही, ख्रिस्ताद्वारे दिले. मी ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने झाकलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये मी देवासमोर उभं राहू शकतो. हा विश्वास देवाच्या कृपेने आहे. आणि सरते शेवटी रोमकरास पत्रामध्ये सांगितलंय, हा विश्वास पण कसा निर्माण होतो? तर वार्तेने, आणि वार्ता ख्रिस्ताचं वचनाने. मग सरते शेवटी अनुग्रह आणि सत्य त्याच्याशी ते कनेक्ट आहे, बरोबर? तर मग तारण आपल्या मानवी कर्मावर नाही, केवळ ख्रिस्तावरील विश्वास ठेवणाऱ्यांना ते मिळतं, नाही का? आणि म्हणून आध्यात्मिक जीवन आणि देवाची मुले होणं पूर्णपणे देवाच्या कृपेने आहे. आपलं कर्म किंवा आपण चांगल्या कुळातून आहोत, आपलं ख्रिस्ती घराणं आहे, नाही का? आपले बाप दादापासून आम्ही ख्रिस्ती आहोत, किंवा आमची इच्छा चांगली आहे, आम्ही चांगले दान धर्म करतो. नाही, 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 बिलकुल नाही. कशावरच नाही. हे केवळ केवळ देवाच्या कृपेने आहे. आणि त्याचाच उलगडा आपल्याला वचन 12 आणि 13 देतं. आणि मग शेवटी काय सांगितलंय वचन 16-17, त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली. काय आहे कृपेची व्याप्ती?
त्याच्या पूर्णतेतून कृपेवर कृपा. हा जो शब्द आहे ना, कृपेवर कृपा, म्हणजे अशी कृपा आहे की जी 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 मर्यादित नाहीये, अमर्याद. जसा जो धबधबा नाही का, भयंकर त्या पाण्याचा लोट येतच राहतो, येतच राहतो, येतच राहतो, तो कधीच थांबत नाही. अशी ही कृपा आहे ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताच्या पूर्णतेतून आपल्याला मिळालेली. कुठून? ख्रिस्ताची पूर्णता म्हणजेच काय दाखवतं माहिती तुम्हाला? ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन, त्याचं आज्ञापालन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्यामध्ये आपल्याला ही मिळालेली आहे. हे अद्भुत आहे. आणि मग पुढे आपण येतो तर आपल्याला पाहायला भेटते ही तारणाची कृपा ख्रिस्तामध्ये आहे. आणि मग वचन आपल्याला 17 सांगतं, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, पण कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताद्वारे आले. आता इथं थोडा विरोधाभास आपल्याला पाहायला भेटतो नाही का? नियमशास्त्र विरुद्ध कृपा. मोशेने दिलेलं मोशेद्वारे देवाने दिलेलं नियमशास्त्र हे आपल्याला तारणासाठी नव्हतं, तर ते आपल्याला पापाची जाणीव करून देत होतं. ते आपल्याला तारण देत नव्हतं. तर तारणाचा मार्ग ते दाखवणार होतं. तारणाऱ्याकडे बोट दाखवित होतं. पण ख्रिस्तामध्ये आपल्याला कृपा आणि सत्य मिळालेलं आहे, जे पूर्ण मुक्तता आणि जीवनाचा खरा मार्ग देतं. तर थोडक्यात ज्यावेळेस आपण अ, याबद्दल विचार करतो नाही का, अ, केवळ शास्त्रलेख बद्दल, तर केवळ शास्त्रलेख जे आहे ते आपल्याला त्याचीच अ, आठवण करून देतं. त्याचीच आठवण करून देतं, की आम्ही कोणीच नाही. आमच्यामध्ये अ, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अ, अ, ताकद नाही, की आम्ही पूर्णपणे त्याच्या समोर उभं राहू शकू, नाही का? आणि म्हणूनच ख्रिस्ताने केलेलं अद्भुत कार्य आपल्यासाठी पुरेसं आहे. ख्रिस्ताने केलेलं कार्य आपल्यासाठी पुरेसं आहे. आवाज येतोय का आता? हॅलो? म्हणून त्याच्या आधी आपण पडू आणि आपल्या आपल्या स्वतःवर विसंबून न राहता ख्रिस्ताने केलेले जे कार्य आहे, त्यावर आपण पूर्णपणे विसंबून राहूया आणि त्याला धन्यवाद देऊ. त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल नाही का? त्याचे उपकार स्तुती आपण करू. त्याला गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान आपण यावेळी देणार आहोत. आपण ह्यावेळेस प्रार्थना करूया. जर आपल्या काही प्रार्थना विनंत्या असतील तर आपण सादर करू शकता. त्यानंतर मग अ, ससाने सर आपल्यासाठी प्रार्थना करतील आणि मग आजच्या या सुंदरशा अभ्यासाबद्दल देवाचे आभार मानूया. की फार सुंदर शास्त्रलेख जो आहे तो सर्वोच्च कसा आहे आणि